प्रदेश में मेरी जो बहनें मजदूरी करके अपने परिवार का भरण पोषण करती हैं, उनके लिए 1,500 रुपए बहुत बड़ी रकम है। करोड़ों का घोटाला करने वाले लोग 1,500 रुपए की कीमत क्या जानेंगे? ऐसे शब्दों में कल्याण पश्चिम के विधायक विश्वनाथ भोईर ने मुख्यमंत्री लाडली बहन योजना का विरोध करने वाले महाविकास अघाड़ी के नेताओं पर हमला बोला। वह कल्याण पश्चिम में शिवसेना की उमरडेकोलिवली विभागीय शाखा द्वारा आयोजित लाडली बहन संपर्क अभियान कार्यक्रम में बोल रहे थे। कार्यक्रम में मुख्यमंत्री लाडली बहन योजना की सैकड़ों लाभार्थी महिलाएं शामिल हुई। साथ ही यदि आप आने वाले चुनावों में एकनाथ शिंदे को फिर से मुख्यमंत्री बनाते हैं, तो यह योजना बदस्तूर जारी रहेगी। इतना ही नहीं, विधायक भोईर ने यह भी याद दिलाया कि मुख्यमंत्री शिंदे ने इसे दोगुना करने का ठोस वादा किया था। साथ ही आगामी विधानसभा चुनाव में महायुति उम्मीदवारों को भारी मतों से जिताने का आह्वान किया। कसं आहे माहिती आहे का, मी मागे पण तुम्हाला बाईट दिली होती। सुनील केदार हा अब्जोधीश माणूस आहे। त्यांनी तो बँकेचा घोटाळा करून अब्जो रुपये कमवलेले आहेत। त्याला 1,500ची व्हॅल्यू करणार नाही। 1,500ची व्हॅल्यू कोणाला कळते? ज्या महिलेच्या पदरामध्ये 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये नसतात, तिला 1,500 फार होतात ना। ही समजा पटकन 20 रुपयाची, 30 रुपयाची, 40 रुपयाची भाजी आणायची, काही एखादी छोटी वस्तू आणायची, तर ती पटकन त्याचा वापर करते ना। तिला कॉन्फिडन्स आला ना। महिलेला आर्थिक हे दिल्यामुळे तिचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि त्या पद्धतीने आता ते महिला एकदम खुश आहेत। तुम्ही बघत असाल जिकडे तिकडे साहेब जाते, तिकडे महिला मोठ्या प्रमाणात जमा होतात। आता सुद्धा आम्ही बघा रात्री महिलांना फोन केले आणि काही महिलांना साहेब सकाळी फोन केले आपण, तरी पण त्या महिला किती मोठ्या प्रमाणात जमलेल्या आहेत हे तुम्ही आता इथे बघत आहात। म्हणजे महिलांमध्ये फार उत्साह आहे। त्यामुळे त्या सुनील केदारला 1,500ची कल्पना नाही, परंतु आपल्या गरीब महिलांना त्याची पूर्ण कल्पना आहे। त्यामुळे ते त्यांना आम्ही देत राहणार आणि पुन्हा सत्ता आली तर ते 1,500चे आम्ही 3,000 करणार हे साहेबांनी आम्हाला सांगितलं।